नमस्कार. आजच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. सततच्या गदारोळानंतर लोकसभेत आज अखेर ललित मोदी प्रकरणी चर्चेला सुरुवात. मात्र राज्यसभेचं कामकाज आजही ठप्प. ललित मोदी यांना मदत केल्याप्रकरणी सुषमा स्वराज यांनी राजीनामा द्यावा. काँग्रेसचे लोकसभेतले गटनेते मल्लिकार्जुन खरगे यांची मागणी. देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळत असल्याचा केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांचा दावा. टेलिफोन एक्सचेंज घोटाळा प्रकरणी माजी दूरसंवाद मंत्री दयानिधी मारन यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा. 14 सप्टेंबरपर्यंत अटक टळली. कोळसा खाण क्षेत्राचा लिलाव तसंच खासगी FM वाहिन्यांच्या लिलावातून केंद्र सरकारला मोठा महसूल मिळण्याची अपेक्षा. ललित मोदी यांच्या चौकशीसाठी त्यांना इंटरपोलची नोटीस जारी करण्याची सक्तवसुली संचालनालयाची मागणी. आणि काश्मीरमध्ये प्रवाशांना घेऊन जाणारी गाडी खोल दरीत कोसळली, 11 जणांचा मृत्यू. नमस्कार. आता बातम्या विस्ताराने पाहूयात. लोकसभेत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अभूतपूर्व गोंधळानंतर आज अखेर ललित मोदी प्रकरणी चर्चेला सुरुवात झाली. त्यापूर्वी आज प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर काँग्रेसनं यासंदर्भात चर्चेची मागणी करणारा स्थगन प्रस्ताव आणला. मात्र अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी हा प्रस्ताव स्वीकारायला नकार दिल्यामुळे काँग्रेस सदस्यांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी केली. त्यामुळे सभागृहाचं कामकाज 20 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं होतं. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी सरकारची यासंदर्भात चर्चेला तयारी असून हा स्थगन प्रस्ताव स्वीकारावा अशी विनंती अध्यक्षांना केली. या चर्चेला पंतप्रधानांनी उपस्थित राहावं अशी मागणी काँग्रेस सदस्यांनी यावेळी केली. काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी या चर्चेला प्रारंभ करत सुषमा स्वराज यांनी ललित मोदी प्रकरणी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी केली. स्वराज यांनी ललित मोदी यांना कायद्याचं उल्लंघन करत मदत का केली हा प्रश्न उपस्थित करत कायदा आणि मानवतावादी दृष्टिकोन वेगळा असल्याचं खरगे यांनी यावेळी सांगितलं. खरगे यांनी बोलताना राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचं नाव घेतल्यानं सत्ताधारी आणि काँग्रेस सदस्यांमध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. काँग्रेस सदस्यांनी हौद्यात उतरून जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे कामकाज दुपारी 2:45 पर्यंत तहकूब करण्यात आलं. राज्यसभेत आजही गोंधळाचंच वातावरण होतं. ललित मोदी आणि व्यापम प्रकरणावरून काँग्रेस सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे सभागृहाचं कामकाज दुपारपर्यंत दोनदा त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. अप्रत्यक्ष कर संकलनात झालेली वाढ लक्षात घेता देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळत असल्याचं दिसून येत आहे, असं केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं वार्ताहरांशी बोलत होते. भारताची पत खऱ्या अर्थानं वाढायला सुरुवात झाली असल्याचं त्यांनी सांगितलं. अप्रत्यक्ष कर संकलनात तब्बल 40% वाढ होऊन हे संकलन 567 अब्ज रुपयांपर्यंत पोहोचल्याच्या पार्श्वभूमीवर सुब्रमण्यम यांनी देशाच्या भक्कम अर्थव्यवस्थेबाबत विश्वास व्यक्त केलाय. चीनचं राष्ट्रीय चलन युआनचं अवमूल्यन करण्याच्या चीनच्या प्रयत्नांबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. या प्रकाराची दखल देशानं घेतली पाहिजे असं त्यांनी सांगितलं. मराठवाड्यातल्या दुष्काळी परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी उपसमितीची स्थापना करण्याबाबतचा काल निर्णय झाला. तसंच राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यावरती आहेत. याविषयीचा हा वृत्तांत. मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी उपसमितीची स्थापना करण्याचा निर्णय काल घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे. कृषी मंत्री एकनाथ खडसे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर तसंच ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे यांचा समावेश आहे. राज्यातील पाणी टंचाई परिस्थितीवर लक्ष ठेवून त्या संदर्भातले योग्य ते निर्णय घेण्याचे अधिकार या समितीला देण्यात आले आहेत. दुष्काळग्रस्त लातूर शहराला उजनी धरणातून रेल्वेनं पाणी पुरवठा करण्याबाबत राज्य सरकार विचार करत असल्याचं खडसे यांनी यावेळी सांगितलं. जनावरांना चारा मिळावा यासाठी कृषी विद्यापीठांच्या तसंच मोकळ्या सरकारी जमिनींवर चारा उत्पादन घेण्याचा विचार असल्याचंही खडसे यांनी यावेळी म्हटलं आहे. या समितीच्या बैठकीबाबत एकनाथ खडसे यांनी काल दूरध्वनीवरून दूरदर्शनशी साधलेला हा संवाद आता ऐकूया. या बैठकीमध्ये महत्त्वाचे काही निर्णय घेण्यात आले. ते मंत्रिमंडळानंतर आम्ही पाठवू. पिण्याच्या पाण्यासाठी जे टँकर्स वगैरे असतात त्या टँकर्सला जवळ पाणी उपलब्ध नसलं
तर लांबवरून आणण्याची परवानगी देण्याचा निर्णय आज घेतला. टँकर लावण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. ते अधिकार आता तहसीलदारला देण्याचं ठरलेलं आहे. आणि आता तहसीलदार ते BDO, तहसीलदार, सभापती आणि जिल्हा लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून तो निर्णय घेतील. आणखी बरेचसे निर्णय दुष्काळाच्या संदर्भामध्ये घेण्याचा आम्ही घेतलेला आहे. राज्यातल्या टंचाईग्रस्त भागात जनावरांना चारा उपलब्ध करून दिला जाणार असून चारा छावण्या तात्काळ सुरू करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे. पंकजा मुंडे यांनी आज लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर तालुक्यातल्या गावांना भेटी देऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या. काही ठिकाणी छावण्यांचं कल्चर नाही की एक माणूस बांधला जातो त्या छावणीला त्या जनावराबरोबर. त्यामुळे काही ठिकाणी चारा डेपोचीही मागणी आहे, पण त्याच्यामध्ये कशी म्हणजे सुविधा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची असे निर्णय आम्ही लगेच टाकतो. परिस्थिती गंभीर आहे ही वस्तुस्थिती असली तरी शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नयेत असं आवाहन यावेळी पंकजा मुंडे यांनी केलं आहे. कोल्हापूर टोल प्रश्नासंबंधी सार्वजनिक उपक्रम बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नवीन समिती स्थापन करण्यात आली असून या समितीचा अहवाल प्राप्त होईपर्यंत कोल्हापूर शहरातली टोल वसुली पुढल्या 15 दिवसांकरता बंद करण्यात आल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. कोल्हापुरातल्या टोल संदर्भात काल मंत्रालयात एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. कोल्हापूर टोल प्रश्नासंबंधी कृष्णाराव समिती आणि संतोषराव समिती यांनी केलेल्या मूल्यमापनात भिन्नता आढळून येत असल्यानं तिसरी समिती गठीत करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. या समितीत शासनाचे वरिष्ठ अधिकारी, कोल्हापूर मनपाचे अधिकारी, टोल विरोधी कृती समितीचे पदाधिकारी आणि IRB कंपनीचे प्रतिनिधी यांचा समावेश राहील. ही समिती एका आठवड्याच्या आत आपला अहवाल सरकारला सादर करेल असंही शिंदे यांनी यावेळी सांगितलं. टेलिफोन एक्सचेंज घोटाळा प्रकरणात माजी दूरसंवाद मंत्री दयानिधी मारन यांचा जामीन रद्द करण्याच्या मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आज सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली. मारन यांना 14 सप्टेंबरपर्यंत अटक करू नये असे निर्देश न्यायालयानं दिले. या संदर्भात CBIनं आपली भूमिका 2 आठवड्यांच्या आत स्पष्ट करावी असं न्यायालयानं म्हटलं आहे. मारन यांचा अटकपूर्व जामीन रद्द करण्याची मागणी CBIनं न केल्यावर मद्रास उच्च न्यायालयानं मारन यांचा जामीन रद्द करून त्यांना 3 दिवसांच्या आत CBI समोर हजर राहण्याचे निर्देश दिले होते. मद्रास उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला मारन यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर न्यायालयानं मारन यांना 14 सप्टेंबरपर्यंत दिलासा दिला आहे. कोळसा खाण क्षेत्राच्या लिलावाचा तिसरा टप्पा आणि खासगी FM वाहिन्यांच्या लिलावाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या लिलावाला मिळणाऱ्या उत्तम प्रतिसादामुळे सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळण्याची अपेक्षा आहे. कोळसा खाण क्षेत्राच्या लिलावाच्या तिसऱ्या टप्प्याला कालपासून सुरुवात झाली. या टप्प्यात 5 कोळसा खाणींचा लिलाव केला जाणार आहे. सलग 3 दिवस ही लिलाव प्रक्रिया चालणार आहे. काल महाराष्ट्रातली मरकी मंगली 1 आणि छत्तीसगडमधल्या भास्करपाडा खाणींचा लिलाव झाला. झारखंडमधल्या चित्तरपूर खाणीचा लिलाव आज होणार असून महाराष्ट्रातल्या माजरा आणि झारखंडमधल्या परबतपूर खाणींचा लिलाव उद्या होणार आहे. या लिलावातल्या यशस्वी बोलीदारांशी सरकार 31 ऑगस्टपर्यंत करार करणार असल्याची माहिती कोळसा सचिव आनंद स्वरूप यांनी दिली आहे. खासगी FM वाहिन्यांच्या तिसऱ्या टप्प्यातल्या पहिल्या संचाची लिलाव प्रक्रिया देखील सध्या सुरू आहे. काल या लिलाव प्रक्रियेच्या 12व्या दिवशी 56 शहरातल्या 86 वाहिन्यांचे लिलाव पूर्ण झाले. या टप्प्यात आतापर्यंत 987 कोटी रुपयांच्या बोली लागल्या आहेत. प्रत्यक्षात यासाठी 425 कोटी रुपयांचं मूल्य निर्धारित करण्यात आलं होतं. कोळसा खाणी आणि FM वाहिन्यांच्या लिलाव प्रक्रियांमधून सरकारला मोठ्या प्रमाणावर महसूल मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. पारदर्शक आणि खुल्या लिलाव प्रक्रिया राबवल्या गेल्यामुळे बोलीदारांनीही समाधान व्यक्त केलं आहे. कल्याणकारी योजनांचा लाभ मिळण्यासाठी आधार कार्ड सक्तीचं नसल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय काल सर्वोच्च न्यायालयानं दिला. सार्वजनिक वितरण व्यवस्था आणि स्वयंपाकाच्या गॅसचं वितरण वगळता इतर लाभांकरता आधार कार्ड ऐच्छिक असल्याचंही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. या संदर्भातली माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारनं व्यापक प्रसिद्धी मोहीम राबवावी असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयानं दिले. आधार कार्डधारकांच्या कोणत्याही वैयक्तिक माहितीचं आदानप्रदान सरकार करू शकत नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं.
IPLचा माजी आयुक्त ललित मोदी याच्या विरोधात हवाला प्रकरणातल्या चौकशी संदर्भात इंटरपोल नोटीस जारी करण्याची मागणी सक्तवसुली संचालनालयानं केली आहे. ललित मोदी याच्या विरोधात एका विशेष न्यायालयानं अलीकडे जारी केलेल्या अजामीनपात्र वॉरंटच्या आधारावर सक्तवसुली संचालनालयाच्या मुंबई शाखेनं इंटरपोलकडून रेड कॉर्नर नोटीस मिळवण्याचे प्रयत्न सुरू केल्याची माहिती वृत्तसंस्थेनं दिली आहे. देशांतर्गत तपास यंत्रणांच्या माध्यमातून चालू असलेल्या तपास प्रक्रियेत ललित मोदीनं सहकार्य न केल्यानं सक्तवसुली संचालनालय आंतरराष्ट्रीय पोलीस यंत्रणेची मदत घेते. संचालनालयानं त्यासाठी सीबीआयच्या दिल्लीतल्या मुख्यालयाला विनंती केली आहे. सीबीआयच्या प्रवक्त्यानं या वृत्ताला दुजोरा दिलाय. सक्तवसुली संचालनालयाकडून आलेल्या विनंतीबाबत योग्य ती पडताळणी करून पुढची प्रक्रिया सुरू करणार असल्याचं सीबीआयनं म्हटलं आहे. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील, धनंजय गाडगीळ, वसंतदादा पाटील यासारख्या दिग्गजांनी सहकार क्षेत्राची उभारणी करून सहकार यशस्वीपणे चालवला. मात्र त्यांच्या उद्देशालाच काळीमा फासला जातोय. सहकारी तत्वावरील कारखाने काढायचे, कामगारांची देणी मात्र तशीच ठेवायची असे उद्योग सध्या जोरात चालू असल्याची जोरदार टीका महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय साखर कामगार महासंघाचे मार्गदर्शक आमदार भाई जगताप यांनी केली. साखर उद्योग आणि जोडधंद्यातील कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी काल पुण्यात एक मेळावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. साखर उद्योग आणि जोडधंद्यातील कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्थापन केलेल्या टुटेजा समितीच्या शिफारशी ताबडतोब लागू कराव्यात. वेतनवाढीसाठी त्रिपक्षीय समितीची स्थापना, आजारी आणि अवसायानात निघालेल्या साखर कारखान्यातील कामगारांना बेरोजगार भत्ता मिळावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करावी अशी मागणी सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी कल्याणकारी संघटनेनं केली आहे. संघटनेचे अध्यक्ष MR पाटील यांनी काल मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत याविषयी माहिती दिली. नव्या निवृत्ती वेतन योजनेनुसार महागाई भत्ता मिळत नसल्याचं पाटील यांनी यावेळी सांगितलं. या संदर्भात केंद्र सरकारला निवेदन देणार असल्याचंही पाटील यांनी यावेळी सांगितलं. नाशिक इथं सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणेवरचा अतिरिक्त ताण लक्षात घेता नाशिक शहर पोलीस आयुक्तालयामध्ये आज गरुड झेप ही कार्यशाळा घेण्यात आली. व्यवस्थापन तज्ज्ञ संदीप भानोसो यांनी मार्गदर्शन केलं. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत जागरूक राहून तणावाचं नियंत्रण आणि व्यवस्थापन करावं या संदर्भात प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली. नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभ पर्वानिमित्त नाशिक शहर आणि परिसरामध्ये सुमारे 70 ते 80 लाखाहून अधिक भाविक दाखल होणं अपेक्षित आहे. यासाठी 15,000 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. अकोला जिल्हा बिल्डिंग असोसिएशनच्या असंघटित कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर काल मोर्चा काढला. असंघटित कामगारांना सुरक्षेची साधनं न देणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करावी, मजुरांच्या मुलांच्या बुद्धिमत्ता आणि शारीरिक विकासासाठी ग्रंथालय, व्यायामशाळा तसंच वैद्यकीय सुविधांचा लाभ देण्यात यावा अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. या मागण्यांसंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून कामगारांना तात्काळ सुविधा पुरवण्याचं आश्वासन जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी दिलं. सोयाबीन, तूर आणि कापूस उत्पादक जिल्हा म्हणून वाशिमची ओळख आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे इथला शेतकरी चिंतेत पडला होता. यातून काहीतरी मार्ग म्हणून वेगळं पीक घेण्याचा मानस इथल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. वाशिम जिल्ह्यातल्या पारडी आसरा गावातल्या चंद्रप्रकाश हरिभाऊ वानखेडे यांनी निसर्गाच्या लहरीपणावर मात करण्यासाठी या जिल्ह्यात नेहमी पिकवल्या जाणाऱ्या सोयाबीन, कापूस यांसारख्या पिकांऐवजी वेगळ्या पर्यायाचा विचार केला असून त्यांनी त्यांच्या शेतात सिमला मिरचीची लागवड केली आहे आणि ही लागवड त्यांना फायदेशीरही ठरू लागली आहे. वानखेडे यांच्या या प्रयत्नांना साथ मिळाली ती कृषी खात्याची. या शेडनेटमध्ये मी मिरची लावलेली आहे. यापूर्वी आम्ही सोयाबीन घेत होतो, तर सोयाबीनमध्ये काही परवडत नव्हतं, भाव नसायचे सोयाबीनला, त्याच्यामुळे काही परवडत नाही. त्यामुळे आम्ही भाजीपाल्याकडे वळलो आणि शेडनेट घेतलं. हे या शेडनेटला महाराष्ट्र शासनाकडून 2,45,000 रुपये मला अनुदान मिळालं. आता त्याच्यानंतर ह्या मिरची आपण फेब्रुवारी महिन्यात लावल्यानंतर आता जवळपास माझे 26 तोडे झालेले आहेत. या 26 तोड्यात सर्वसाधारण आठवड्याला 7 क्विंटल एवढी मिरची मला निघली. या मिरचीला अकोला, वाशिम, पुसद, यवतमाळ या ठिकाणी मी मिरची नेऊन विकतो. तर या मिरचीला सर्वसाधारण
25 रुपयापासून तर 40 रुपयापर्यंत बाजारभाव मिळतो. वानखेडे यांना या शेतीसाठी 1 ते 1.5 लाख रुपयांचा खर्च आला असून त्यांना सिमला मिरचीच्या या पिकातून जवळपास 4.5 लाखांचं उत्पन्न प्राप्त झालं आहे. नेहमीपेक्षा वेगळा विचार केल्यामुळे निसर्गाच्या या लहरीपणाला तोंड देण्याबरोबरच आर्थिक फायद्यात वाढही करता येतो याचा आदर्श वानखेडे यांनी जगासमोर ठेवला आहे. हज यात्रेकरूंचा विदर्भातला पहिला जथ्था येत्या 9 सप्टेंबरला नागपुरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून निघणार आहे. महाराष्ट्र हज कमिटीचे अध्यक्ष हाजी मोहम्मद इब्राहिम यांनी ही माहिती दिली आहे. नागपूर इथं काल आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संपूर्ण राज्यातून जवळपास 8,000 यात्रेकरू यात्रेला जाणार असल्याचं हाजी मोहम्मद इब्राहिम यांनी यावेळी सांगितलं. एअर इंडियाच्या विमानानं हाजी यात्रेकरून जाणार असून त्यांना सर्व प्रकारच्या सोयीसुविधा पुरवण्याची तयारी झाली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. चंद्रपूर इथं आज रक्तदान शिबिराचं उद्घाटन केंद्रीय खतं आणि रसायन राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केलं. चंद्रपूर जिल्ह्यात रुग्णांना मोठ्या प्रमाणावर रक्ताची गरज भासत असते. ती मागणी पूर्ण करण्यासाठी अशा व्यापक रक्तदान शिबिरांची भूमिका महत्त्वाची ठरते असं अहिर यावेळी म्हणाले. जीवनदान देणाऱ्या अशा सामाजिक उपक्रमात नागरिकांनी स्वयंस्फूर्तीनं सहभाग घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलं. सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात मोलाचं योगदान देणाऱ्या कालिदास अहिर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी या रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जातं. रक्तदान करणाऱ्यांचा सत्कारही यावेळी केला जातो. चंद्रपूरच्या महापौर राखी कंचर्लावार तसंच रक्त संक्रमण विभागाचे अधिकारी आणि डॉक्टर्स उद्घाटन सोहळ्याला उपस्थित होते. विविध आवश्यक सोयीसुविधांसह प्रवास करायला कोणाला आवडणार नाही आणि या सर्व सेवा एका ऑटो रिक्षात असतील तर होय. मुंबईत अशी एकमेव वैशिष्ट्यपूर्ण ऑटो रिक्षा आहे ज्यात या सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत. पाहुयात. मुंबईत राहणारे संदीप बच्चे हे रिक्षा चालक मुंबईकरांना आपल्या रिक्षातून एक आगळा वेगळा प्रवास घडवत आहेत. 10वी पर्यंत शिक्षण झालेल्या बच्चे यांना आर्थिक परिस्थितीमुळे पुढील शिक्षण घेता आलं नाही. एका ट्रॅव्हल एजन्सीमध्ये काम करत असताना त्या बस गाड्यांमध्ये मिळणाऱ्या सोयी सुविधा आपल्याही गाडीत असाव्यात असा ध्यास त्यांनी घेतला. त्यानंतर बच्चे यांनी स्वतःची ऑटो रिक्षा घेतली आणि त्यामध्ये त्यांनी मोफत वायफाय सेवा, वृत्तपत्र स्टँड, मोबाईल चार्जिंग सेवा, टेलिफोन सेवा, LCD स्क्रीन अशा विविध सेवा उपलब्ध केल्या आणि तेही नेहमी इतकंच रिक्षा भाडं आकारून. तसंच पाणी वाचवा, वृक्षारोपण, स्त्री भ्रूण हत्या यांसारखे पोस्टर रिक्षात लावून चांगले संदेशही ते लोकांना देत आहेत. सबसे पहले सबसे बड़ा मैसेज मैं देना चाहूँगा कि बेटी बचाओ. अगर आपको माँ चाहिए, आपको बीबी चाहिए, आपको बहन चाहिए, आपको साथ चाहिए, आपको बेटी क्यों नहीं चाहिए. दूसरी बात मैं बताना चाहूँगा कि सेव वाटर. अभी आप देखो जुलाई अगस्त चालू है, फिर भी बारिश इस महीने में कितनी चाहिए बट नहीं हो रही. तो कहीं ना कहीं ये फ्यूचर की बहुत बड़ी समस्या आगे खड़ी हो सकती है. हम पेड़ लगाने का संदेश तो दे रहे, बट 2 पेड़ लगा रहे पर 100 पेड़ काट रहे हम लोग. तो ग्रीनरी खत्म होती जा रही है. लहानपणापासून गरिबी पाहिल्यामुळे अंध तसंच ज्येष्ठ नागरिकांकडून कमी पैसे आकारून त्यांची एक प्रकारे सेवा करत असल्याचं बच्चे सांगतात. तसंच वर्षातले काही विशेष दिवस ते प्रवाशांना मोफत सेवाही देतात. बापू जयंती आ रही है 2 अक्टूबर, उसके बाद रक्षाबंधन आ रहे, राखी आ रही है, उसके बाद 31 दिसंबर आएगा जो मेरा बर्थडे है. तो ये 3-4 दिन कुछ ऐसे लिमिटेड डे है तो मैं फ्री सर्विस देता हूँ. विविध प्रकारच्या सोयी सुविधांबरोबरच विविध प्रकारची माहिती आणि चांगले संदेश देणाऱ्या या ऑटो रिक्षाचा हा उपक्रम खरोखरच स्तुत्य म्हणावा लागेल. संत शिरोमणी नामदेव यांच्या पुण्यतिथीनिमित्त नाशिकमध्ये पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. काळ जरी आला खाऊ आम्ही आनंदे नाचू गाऊच्या भक्तिरसामध्ये टाळ मृदुंगाच्या नादात शहरातल्या प्रमुख मार्गावरून पालखी काढण्यात आली. भाविक मोठ्या संख्येनं या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते.
मुंबईत गिरगाव इथं नूतनीकरण करण्यात आलेल्या SNDTच्या कन्या शाळेच्या इमारतीचं उद्घाटन JSW फाउंडेशनच्या अध्यक्षा संगीता जिंदाल यांच्या हस्ते झालं. भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केलेलं SNDT महिला विद्यापीठ यंदा 100व्या वर्षात पदार्पण करत आहे. या कार्यक्रमात विद्यापीठाच्या कुलगुरू प्राध्यापक वसुधा कामत या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. उपकुलगुरू वंदना चक्रवर्ती यांच्या हस्ते यावेळी विविध क्षेत्रातल्या माजी विद्यार्थिनींचा सन्मान करण्यात आला. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज सकाळच्या सत्रात घसरण झाली. महागाईचा दर आणि औद्योगिक उत्पादन निर्देशांकाची आकडेवारी जाहीर होण्याच्या पार्श्वभूमीवर निर्देशांकात घसरण सुरू झाली. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यातही घसरण झाल्याचा परिणाम निर्देशांकावर झाला. सकाळच्या सत्रात 120 अंकांची घसरण झाल्यावर दुपारपर्यंत निर्देशांक 268 अंकांच्या घसरणीसह 27,600 अंकांपर्यंत खाली आला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकातही 85 अंकांची घसरण होऊन तो 8,375 अंकांपर्यंत आला. चीनचं चलन युआनच्या दरात आज मोठी घसरण झाली आणि त्याने 4 वर्षातला नीचांक गाठला. युआनच्या घसरणीमुळे जागतिक बाजारातल्या कच्च्या तेलाचे दरही घसरले. अमेरिकेच्या वायदे बाजारातले कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल $43 खाली आले. काश्मीरमधल्या कुपवाडा जिल्ह्यात प्रवाशांना घेऊन जाणारी गाडी खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात 11 जण ठार झाले. मृतांमध्ये 3 महिला आणि एका मुलाचा समावेश आहे. अपघातात वाहन चालकाचाही मृत्यू झालाय. राज्याचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांनी या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. दरम्यान राज्यातल्याच पुलवामा जिल्ह्यात झालेल्या एका चकमकीत सुरक्षा दलानं 2 दहशतवाद्यांना ठार केलं. यात एक जवान जखमी झाला. दक्षिण काश्मीरमधल्या अनेक दहशतवादी कारवायांमध्ये या दोघा दहशतवाद्यांचा समावेश होता असं सुरक्षा दलाच्या प्रवक्त्यानं सांगितलं. इंडोनेशियामध्ये जकार्ता इथं सुरू असलेल्या जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत आज भारताच्या HS प्रणयनं पुरुष एकेरीच्या 3ऱ्या फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या फेरीत प्रणयनं युगांडाच्या एडविन इकिरिंगला 21-14, 21-19 असं हरवलं. मात्र दुसऱ्या फेरीत भारताच्या पी कश्यपला व्हिएतनामच्या नोएंग तीन मिन यानं 17-21, 21-13, 21-18 अशा चुरशीच्या लढतीत पराभूत केलं. महिला दुहेरीमध्ये ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा या जोडीनं चीनी तैपेईच्या जोडीला 21-10, 21-18 असं हरवून तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. तर प्रज्ञा गद्रे आणि सिक्की रेड्डी या जोडीला दुसऱ्या फेरीत पराभव पत्करावा लागला. त्यांना जपानच्या जोडीनं 21-17, 21-19 असं हरवलं. बातमी क्रिकेटची. भारत आणि श्रीलंका यांच्या 3 कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतल्या पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा पहिला डाव 183 धावांवर आटोपला. गॉल इथं सुरू असलेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेला भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच दबावाखाली ठेवलं. इशांत शर्मा आणि वरुण ॲरॉन या जोडीनं सलामीवीरांना तंबूत धाडल्यावर फिरकी गोलंदाज अश्विन यानं 3 बळी घेत श्रीलंकेची अवस्था 5 बाद 60 अशी केली. मात्र अँजेलो मॅथ्यूज आणि चंडीमल या जोडीनं 6च्या गड्यासाठी 79 धावांची भागीदारी करत श्रीलंकेचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु पुन्हा एकदा अश्विननं मॅथ्यूज आणि प्रसाद यांना बाद करत श्रीलंकेला हादरे दिले. भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर श्रीलंकेचे फलंदाज टिकाव धरू शकले नाहीत. त्यामुळे श्रीलंकेचा डाव 200 धावांपूर्वीच आटोपला. भारताच्या अश्विननं 6 गडी बाद केले. राज्याच्या इतर भागात पाऊस चांगला झाला असला तरी मराठवाड्यात पावसानं ओढ दिल्यानं सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. अकोला आणि अमरावती जिल्ह्यात 100% अधिक पाऊस झाला आहे. तर बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड यासह 9 जिल्ह्यात 26 ते 50% पाऊस पडला आहे. राज्यातल्या जलाशयातल्या सर्व प्रकल्पात सध्या 44% पाणीसाठा असून गेल्या वर्षी या सुमाराला 60% पाणीसाठा होता. आता जाणून घेऊयात हवामानाची स्थिती कशी असणार आहे ते.
गेल्या 24 तासात राज्यात बहुतांश ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. येत्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. आता पाहूया ठळक बातम्या पुन्हा एकदा. सततच्या गदारोळानंतर लोकसभेत आज अखेर ललित मोदी प्रकरणी चर्चेला सुरुवात. मात्र राज्यसभेचं कामकाजही आजही ठप्प. ललित मोदी यांना मदत केल्याप्रकरणी सुषमा स्वराज यांनी राजीनामा द्यावा. काँग्रेसचे लोकसभेतले गटनेते मल्लिकार्जुन खरगे यांची मागणी. देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळत असल्याचा केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांचा दावा. टेलिफोन एक्सचेंज घोटाळ्याप्रकरणी माजी दूरसंवाद मंत्री दयानिधी मारन यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा. 14 सप्टेंबरपर्यंत अटक टळली. कोळसा खाण क्षेत्राचा लिलाव तसंच खासगी FM वाहिन्यांच्या लिलावातून केंद्र सरकारला मोठा महसूल मिळण्याची अपेक्षा. ललित मोदी यांची चौकशी करण्यासाठी त्यांना इंटरपोलची नोटीस जारी करण्याची सक्तवसुली संचालनालयाची मागणी. आणि काश्मीरमध्ये प्रवाशांना घेऊन जाणारी गाडी खोल दरीत कोसळली, 11 जणांचा मृत्यू. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.